नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर होणार होतं, ते आरक्षण जाहीर झालेलं आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण हे जाहीर झालेलं आहे आणि याच्या संदर्भात काही हरकती आहेत। त्या हरकतींच्यावर 31 ऑक्टोबर रोजी विचार होईल। मात्र एकंदरीत असं चित्र दिसतंय की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। सुरुवातीला नगरपालिका होतील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याच्यानंतर महानगरपालिका होतील। हे एकंदरीत चित्र आता दिसतंय। मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे आरक्षण जाहीर झालं आणि त्याच्यावरून आपण आता जर सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा विचार केला तर सर्वसाधारण महिला असं हे आरक्षण पडलेलं आहे। आणि हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण पडल्यामुळं मिरज तालुक्यातील मिरज पूर्व भागातील 2 गावांना फार महत्व प्राप्त झालं। एक म्हणजे आरग, दुसरी एरंडोली। या गावांना महत्व प्राप्त झालं कारण सर्वसाधारण महिला हे तिथलं जिल्हा परिषद गटाचं आरक्षण पडलेलं आहे, एरंडोलीला आणि आरगेला। त्याच्यामुळं या 2 गावांना फार महत्व प्राप्त झालं। काही वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा इथं लक्ष दिलेलं आहे। आरग सारख्या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा इथं लक्ष दिलेलं आहे आणि एरंडोली सारख्या जिल्हा परिषद गटामध्ये इथं लक्ष दिलेलं आहे वरिष्ठ नेत्यांनी, कारण त्यांना तिथं उमेदवारी द्यायची असेल। हा भाग थोडा चर्चेचा नंतर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा करू शकतो। मात्र सध्या एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये आणि महायुती अंतर्गत काही वेगळी खलबत इथं चालू आहेत। ही एकंदरीत चर्चा या गटामध्ये चालू आहे आणि तसं पाहायला गेलं तर एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात ती आहेत, म्हणजे एरंडोली जिल्हा परिषद गट म्हणजे एरंडोली गाव आहेच, सलगर आहे, शिपूर आहे, बेळंकी आहे, कदमवाडी आहे, वेंकुची वाडी आहे, डोंगरवाडी आहे, चाबुकसार वाडी आहे, खंडेराजुरी आहे आणि पायापाची वाडी आहे। ही गावं या जिल्हा परिषद गटामध्ये येतात। याच्यामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत, एक आहे तो एरंडोली आहे आणि दुसरा आहे तो सलगर आहे। एकंदरीत जर विचार केला आपण जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडल्यामुळं आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं जे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे याच्यामुळं या गावांना फार महत्व प्राप्त झालेलं आहे। आज एरंडोलीमध्ये जे महायुती अंतर्गत जी काही खलबत चालू आहेत, कारण सध्या महायुतीला पोषक वातावरण एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये दिसत आहे आणि महायुती अंतर्गत काही स्थानिक पातळीवरच्या गट तटांच्या मध्ये गावांच्या विभागणीमध्ये काही वाद शक्य आहेत की जसं की एरंडोलीकर म्हणतायत महेश मोरे हे आमचे नेते आहेत आणि महेश मोरे यांची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की एरंडोलीला स्थानिक जो जिल्हा परिषद गट आहे, जो भाजपाचा भक्कम गट आहे आणि त्यामुळं एरंडोलीला सर्वसाधारण महिला ह्या आरक्षण जे पडलेलं आहे याच्यावरून एरंडोलीला जागा मिळावी अशी महेश मोरे यांची प्रमुख मागणी आहे। त्याच पद्धतीने जर विचार केला तर एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये इतर जी लहान लहान गावं आहेत त्या गावांचा याच्यामध्ये फार मोठा रोल नाही, कारण पंचायत समितीचं आरक्षण सुद्धा एरंडोली आणि सलगर सर्वसाधारण महिला हेच पडलेलं आहे। त्यामुळं ही जी गावं आहेत याच्यामध्ये काही समेट होईल आणि ते पंचायत समिती जे गण आहेत 2 त्याच्यावर ते समाधानी राहतील। मात्र एरंडोली जिल्हा परिषद गटातील दुसरं जे सर्वात महत्वाचं जे गाव आहे आणि तिथले जे स्थानिक नेते आहेत, मातब्बर असं म्हणायला हरकत नाही, ते म्हणजे सलगरे। आणि या सलगरे गावातील माननीय विजय पाटील असतील, ओबीसी नेते सुरेश बापू कोलेकर असतील आणि तानाजीराव पाटील असतील। एकंदरीत जर विचार केला तर विजय पाटील हे भाजपाचे तिथले फार जुने कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांनी म्हणजे एकंदरीत सलगरचा जर सूर बघितला तर सलगरकरांनी सुद्धा मागणी केलेली आहे की आमच्या गावाला सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून आम्हाला एरंडोली जिल्हा परिषद गटातून आम्हाला ही जागा मिळावी अशी त्यांची प्रमुख मागणी सलगरकरांची सुद्धा राहिलेली आहे। विजय पाटील यांची प्रमुख मागणी आहे की ही जागा
मी फार जुना कार्यकर्ता आहे, इथं बीजेपी वाढवण्यामध्ये मी पूर्ण सक्रिय आहे आणि अनेक वेळेला त्यांनी ते सिद्ध करून सुद्धा दाखवलेलं आहे। त्यामुळे त्यांची प्रमुख मागणी आहे की या वेळेला निष्ठावंतांचा विचार व्हावा। सुरेश बापू कोळेकर हे ओबीसी नेते असले तरी त्यांनी सुद्धा भाजपचं काम केलेलं आहे आणि त्यांची सुद्धा प्रमुख मागणी असणार आहे की सलगरला ही जागा मिळावी अशी त्यांची सुद्धा मागणी असणार आहे। मात्र सर्वात महत्वाचा विचार जर केला तर तानाजीराव पाटील हे मदनभाऊ गटाचे कट्टर कार्यकर्ते आहेत। मात्र जयश्री वहिनींनी परवाच भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळं तानाजीराव पाटील यांची सुद्धा एक प्रमुख मागणी आहे की ही जागा सलगरला मिळावी आणि सलगरला मिळाल्यामुळं आम्हाला म्हणजे फार एक चांगली संधी मिळेल आणि आम्ही काही चांगल्या पद्धतीने विकास करू असं त्यांचे एकंदरीत मत आहे। मात्र जर काही गोष्टींचा विचार केला, काही खलबतांचा विचार केला तर महायुतीमध्ये एकंदरीत हे 4 नेते जे आहेत जिल्हा परिषद गटातील ह्या 2 गावातील फक्त आपण विचार करतोय आता, त्यांच्यामध्ये मात्र रस्सीखेच चाललेली दिसून येते। काही जण म्हणतात की एरंडोलीला मिळायला पाहिजे, काही जण म्हणतात सलगरला मिळायला पाहिजे। एकंदरीत जर मतदारांचा विचार केला तर 27,000 प्लस मतदान एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि याच्यातील सर्वात जास्त मतसंख्या असलेलं गाव हे एरंडोली आहे आणि त्याच्या खालोखाल सलगर आहे। त्याच्यामुळं कुठेतरी ही रस्सीखेच महायुतीतील जी चालू आहे आणि ही स्थानिक पातळीवरची आहे। वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतील अजून याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही। मात्र कुठेतरी इथं निष्ठावंतांना न्याय मिळेल असं येथील मतदारांच्या मध्ये एक चर्चा आहे। इथं निष्ठावंतांना न्याय मिळायला पाहिजे, निष्ठावंतांना इथलं तिकीट मिळायला पाहिजे, इथली जागा मिळायला पाहिजे असं स्थानिक मतदारांचं मत आहे। त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये इथं काय होईल आणि काय चर्चा घडेल असंही समजतंय की वरिष्ठ पातळीवरील काही मातब्बर नेते सुद्धा या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत। महायुतीमध्ये पोषक वातावरण असल्यामुळं एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये ही जी रस्सीखेच चालू आहे त्याचा शेवट कसा होतो हे बघावं लागेल। इथं बंडखोरी शक्य आहे का महायुतीमध्ये हेही बघावं लागेल, कारण एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये जर मातब्बरांनी बंडखोरी करण्याचा विचार जर केला तर मात्र इथं महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो आणि महाविकास आघाडीचं प्राबल्य वाढू शकतं, हे तितकंच खरं आहे। एकंदरीत आपण प्रत्येक गावनिहाय जी मतदारांची संख्या आहे ती येणाऱ्या व्हिडिओमध्ये एरंडोलीच्या मांडणारच आहोत आणि जी काही रस्सीखेच चालू आहे, सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडल्यामुळं आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला असल्यामुळं एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये फार मोठी रस्सीखेच येणाऱ्या काळात दिसून येईल हे निश्चित आहे। भाजपाचे महेश मोरे, भाजपाचे विजय पाटील, सुरेश बापू कोळेकर, तानाजीराव पाटील यांच्यामध्ये फार मोठी रस्सीखेच आपणाला इथं दिसून येईल हे निश्चित आहे।